जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिपमधील गणितातील घटक तिसरा जो आहे अपूर्णांक। बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की अपूर्णांक हा टॉपिक घ्या। आता अपूर्णांक हा टॉपिक असा आहे की जो विद्यार्थ्यांना अवघड जातो म्हणून आवडत नाही। आता या व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हणेल अवघड जातो म्हणून आवडत नाही, परंतु जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा मुलं स्वतःहूनच म्हणतील की आम्हाला हा टॉपिक आवडायला लागला, कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मी हा टॉपिक या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला आपण व्यवहारी अपूर्णांक हा घटक यामध्ये पाहणार आहोत। तर बघा, व्यवहारी अपूर्णांकामध्ये आहे समच्छेद आणि भिन्नच्छेद अपूर्णांक। समच्छेद प्रत्येक शब्दाचं विश्लेषण मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तो शब्द आणि त्याचा अर्थ समजणार आहे। समच्छेद आणि भिन्नच्छेद। आता पहा, सम म्हणजे सारखा, छेद म्हणजे अंश आणि छेद, बरोबर। मग समछेद म्हणजे सारखा छेद असणारा अपूर्णांक आणि भिन्नछेद वेगळा छेद असणारा अपूर्णांक, ठीक आहे। आणि या समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांकाची तुलना, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार हे सर्व या सुरुवातीच्या व्यवहारी अपूर्णांक या घटकामध्ये आपण पाहणार आहोत। पहा, पहिलं वाक्य या ठिकाणी प्रत्येक वाक्य मी व्यवस्थित माझ्या पद्धतीने या ठिकाणी समजावून सांगणार आहे। तर सर्वांनी मन लावून यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। एका पूर्ण वस्तूच्या दोन समान भागांपैकी एक भाग घेतला तर तो वस्तूचा अर्धा भाग होतो, बरोबर आहे। आता पहा, या ठिकाणी आपण एक भाकरीचं उदाहरण घेऊया। एक भाकरी घेतली। आता या पूर्ण भाकरीपैकी ही भाकरी दोघांना समान वाटायची मला, तर मग आपण ही अशी मधून तोडतो, बरोबर। म्हणजे समान भाग केले म्हणजे ह्या भाकरीचा अर्धा भाग झाला आणि हा अर्धा भाग झाला। मग यालाच अपूर्णांकामध्ये लिहितात कसं, 1/2। बघा किती भाग आहेत, 1, 2। दोन भागापैकी एक भाग दुसऱ्याला दिला, ठीक आहे। ही रंगवून घेऊ आपण, एक भाग, दोन भागापैकी एक भाग म्हणजे झाली अर्धी भाकरी। यामधला एक आहे तो अंश म्हणायचा आणि 2ला छेद बोलायचं, म्हणजे याचं वाचन झालं 1/2, ठीक आहे। 1 अंश 2 छेद, यालाच म्हणतात अर्धा। आता पहा, अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले आहेत हे समजते, तसेच त्याच्या अंशामुळे त्यापैकी किती भाग घेतले हे समजते। आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक आकृतीवरून आपण हे उदाहरण समजून घेऊया। आता यामध्ये पहा, या आकृतीचे 5 समान भाग आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5। या 5 भागांपैकी आपण चला जे उदाहरणात दिले तेच घेऊ, आपण 7 भाग घेऊया। 7 समान भाग, हा झाला 6वा भाग आणि हा झाला 7वा भाग। चला 7 समान भाग आहेत। आता या 7 समान, समजा हे कॅडबरी चॉकलेटचे जे आपले स्क्वेअर असतात ते आहेत असं समजा। आता या 7 कॅडबरीपैकी 5 कॅडबरी आपण दुसऱ्यांना दिली, देऊन टाकू। 1, 2, 3, 4 आणि हे 5 भाग दिले। मग आता ही कॅडबरी आपण एवढी काय केली, दुसऱ्यांना दिली। आता 2च आपल्याकडे राहते। मग याला लिखाण कसं करायचं अपूर्णांकामध्ये, तर ते असं, एकूण भाग किती आहेत अगोदर मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7। एकूण भाग जे असतात ते छेदात लिहायचे। एकूण पैकी किती दिले, 5 दिले, म्हणजे 7 पैकी 5 दिले। 7 समान भागांपैकी 5 भाग दिले, याचंच वाचन 5/7
7. 7/5 करायचं नाही. 7 पैकी 5. आपण बघा बरं, सगळ्यात सोपं बघा. 100 पैकी आपल्याला मार्क किती मिळतात? वर लिहितात ना टीचर, 100 पैकी 90 मिळाले. 100 पैकी 90 ना. तसंच 7 पैकी 5 असं लिहितो का? 100 पैकी 90 मार्क असं लिहितो कधी? नाही. काय कशा पद्धतीने? 100 छेदात असणार, 90 अंशात. त्याच पद्धतीने 7 पैकी 5. चला, हे दोन्ही वाक्य सर्वांना समजले असतील. तिसरं वाक्य आपण बघूया. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात. आता अपूर्णांक तर तुम्हाला समजलाय. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकास समछेद अपूर्णांक असे म्हणतात. आता पहा, समछेद आणि भिन्नछेद आपण दोन्ही अपूर्णांक इथे लिहून घेऊया. लिहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. 4/11, 7/11 आणि 10/11. आणि दुसरे उदाहरण 3/4, 5/6 आणि 70/11. पहा, दोन्ही अपूर्णांक आहेत हे, कॉमा कॉमा. पहिले जे अपूर्णांकाच्या जोड्या आहेत यामध्ये पहा 4/11, 7/11 आणि 10/11. मग यामध्ये बघा, छेदामध्ये 11 आहे, इथे 11 आहे, इथे पण 11 आहे. म्हणजे छेद कसा आहे? सारखा, सम. बरोबर. म्हणून याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. आणि दुसरी जी जोडी आहे यामध्ये पहा, छेद पण सारखा नाही, अंश पण सारखा नाही. मग हा झाला भिन्नछेद. हा कसा झाला? भिन्नछेद. इथे 4 छेद आहे, इथे 6 आहे छेदामध्ये, इथे 11 आहे छेदामध्ये. तर इथे काय झालेलं आहे? छेद काय आहे? भिन्न आहे. त्यामुळे याला भिन्नछेद आणि त्यामुळे याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. ठीक आहे. आता सर्वांना समछेद अपूर्णांक समजला, भिन्नछेद अपूर्णांक समजला. बरोबर. आता यानंतर आपण पाहूया, ह्या समछेद अपूर्णांक जे आहेत ह्यांची तुलना कशा पद्धतीने करायची. म्हणजे कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे, कोणता अपूर्णांक चढत्या उतरत्या क्रमामध्ये कशा पद्धतीने लिहावा लागेल. तर ह्या सर्व गोष्टी आपण आता या पुढच्या टॉपिकमध्ये बघूया, पुढच्या घटकात बघूया. चला, समछेद अपूर्णांकाची तुलना. चला दुसरीकडे जाऊ. समछेद अपूर्णांकाची तुलना. पहा, समछेद अपूर्णांकाच्या तुलनेमध्ये पहिला आहे, दिलेल्या समछेद अपूर्णांकामधील ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. पहा, आता समजतंय का? दिलेला जो समछेद अपूर्णांक आहे तर त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. उदाहरणार्थ पहा, आता इथे आहे 5/12 आणि आहे 7/12. कधी पण लक्षात ठेवा, 5/12, 7/12 अंश कसा आहे? वेगळा, परंतु छेद कसा आहे? सारखा आहे. ज्यावेळी अपूर्णांकाचा छेद सारखा असतो त्यावेळी अंशामध्ये जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान, सरळ मार्गी जायचं. छेद जेव्हा सारखा असेल तेव्हा जो मोठा तो मोठा, लहान तो लहान. काय लक्षात ठेवायचं आहे का? फक्त काय लक्षात ठेवायचं आहे? छेद सारखा असला, मोठा तो मोठा, लहान तो लहान. एवढं लक्षात ठेवणार? ओके. आता जेव्हा छेद, आता इथे बघा चिन्ह कसं वापरलं आहे. आता 7/12 मोठा आहे तर ह्याच्याकडे हे असं, ह्या पद्धतीनं पेक्षा मोठाचं चिन्ह आहे तर हे तिथं वापरायचं. आता पहा, जेव्हा हे समछेद असल्यानंतर, पण भिन्नछेद असल्यावर मग मॅडम कसं ओळखायचं आम्ही भिन्नछेद अपूर्णांक? कोणता लहान आहे कोणता मोठा आहे सांगते की ते पण बघा. आता आहे 6/21 आणि 6/23. आता या ठिकाणी काय झालं आहे?
छेद भिन्न आहे पण अंश बघा बरं जरा सारखा आहे की नाही. इथे पण 6 आहे, इकडे पण 6 आहे. मग अंश कसा आहे? सारखा आहे बाबा. मग आता इथे कसं ओळखायचं? इथं काय करायचं? उलट करायचं. का उलट करायचं? ह्याची ट्रिक सांगते. आता पहा 4 आहे. 4/2 आणि 4/1. 4/2 म्हणजेच पहा की 4/2. ह्याचा अर्थ काय असतो? 4/2. मग 4/2 आणि 4/1. मग 4/2 काय होतं? बे 1 बे, बे 2 4, 2 होतं. आणि 4/1 4च होतं. 1 4 4. मग हे 4 आणि हे 2. उत्तर काय ह्याचे? ह्याचं 2 आहे, ह्याचं हे 4 आहे. मग मोठा कोण आहे? 4 आहे. म्हणजे अंश समान असताना छेदामध्ये जो लहान तो मोठा. इथं काय करायचंय? उलट करायचंय. लक्षात ठेवायचं. आता उलट बघा कसं करते. अंश समान असताना छेदामध्ये जो लहान तो मोठा. छेदामध्ये जो लहान तो मोठा. छेदामध्ये जो मोठा तो लहान. ठीक आहे, लक्षात राहील. उलट कधी? बघा छेद समान असेल तर सरळ मार्गी जायचं, जो मोठा तो मोठा. पण छेद वेगळा असेल, अंश समान असेल तर जो लहान तो मोठा, जो मोठा तो लहान. समजलं इथंपर्यंत? ठीक आहे, चला आता पुढचा. आता अंश समान असताना झालं, छेद समान असताना पण झालं. मग आता तिसरं काय? अंश आणि छेद दोन्ही पण जर भिन्न असेल तर मग काय करायचं? आता विचार करायचा थोडा. नका विचार करू, मी सांगते. चला, अंश आणि छेद दोन्ही भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना. अंश आणि छेद भिन्न असेल, जसं की उदाहरण घेऊया आपण. 3/4 चला आणि 5/6. आता हे ओळखण्याच्या मी 2 पद्धती सांगणार आहे. त्या दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही घ्यायची. ठीक आहे, मी दोन्ही सांगणार आहे आणि मग मला कमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला सोपी कोणती वाटली. मग तीच तुम्ही शिकायची. ठीक आहे, बघा आता पहिलं शॉर्टकट सांगू का मोठी पद्धत सांगू? चला मोठी सांगते. पहिल्यांदा शॉर्टकट दिली तर ती मोठी जी पद्धत आहे ती तुम्ही समजूनच घेणार नाही, बरोबर. त्यामुळे काय करायचं? आता जेव्हा हे 2 भिन्न अपूर्णांक आहेत, ह्यात ना छेद सारखा आहे ना अंश सारखा आहे, बरोबर. अंश पण वेगळा आहे, छेद पण वेगळा आहे. अशा वेळी कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे हे कसं ओळखावं? तर यामध्ये सुरुवातीला छेदांचा विचार करायचा. छेद आहेत 4 आणि 6. तर यापूर्वीच्या घटकामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये अवयव पाडायला शिकलोय, बरोबर. विभाजक आणि विभाज्य माहिती आपल्याला. तर 4 आणि 6 या 2 संख्यांचे काय घ्यायचं आपल्याला? सर्वात लहान सामायिक संख्या घ्यायची जी दोघांमध्ये सामायिक विभाजक आहे. म्हणजे कशी? की दोघांच्या पण पाड्यात असायला पाहिजे आणि सगळ्यात लहान पाहिजे. तर मग ह्याची एक ट्रिक आहे. 6 दोन्हीपैकी मोठं कोण आहे? बघा 6 आहे, बरोबर. 6चा पाढा म्हणायचा आणि त्या पाढ्यातली लहानात लहान संख्या घ्यायची जी 4च्या पाढ्यात येते. चला 6 1 6 आहे का 4च्या पाढ्यात? नाही. 6 2 12. 12 आहे का हो 4च्या पाढ्यात? आहे की. मग 12च येते, बरोबर. मग आता 12 म्हणजेच हा जो छेद आहे तो आपल्याला 12 बनवायचा आहे. मग छेद 12 बनवायचा असेल तर अंशाला आणि छेदाला दोन्हीलाही सारख्याच संख्येनं गुणावं लागते. कधी पण अंश आणि छेद लहान मोठेपणा अजिबात जमत नाही. समानच पाहिजे त्यांना लहान मोठेपणा चालत नाही. सर्वांना काय पाहिजे? समान. मग समान करायचं असेल तर छेद आणि अंश दोन्हींना पण समान संख्येने गुणावं लागेल. चला गुणून घेऊया. पहा आता 3/4. चला गुणण्यासाठी थोडी जागा करूया. आपल्याला छेद किती आणायचा आहे? 12. का 12 आणायचा आहे? कारण
छेदामध्ये 6 आणि 4 आहे आणि या 6 आणि 4चा लहानात लहान सामायिक अवयव आपल्याला घ्यायचा असतो. 3/4चा छेद आपल्याला 12 करायचा आहे. तर बघा 4ला 12 करण्यासाठी किती ने गुणावं लागेल? 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 3 ने गुणावं लागते. मग खाली जर 3 ने गुणलं ना तर वर 3 ने गुणलंच पाहिजे, नाहीतर भांडणं होतील. खाली 3 न मला 2 ने गुणलं असं नाही जमणार. 3 न तर 3नच समानच गुणावं लागतं, कारण हे समान गुणल्यानंतर त्या अपूर्णांकाची किंमत सारखीच राहते, बदलत नाही. आणि पुढे पहा 5/6 याला 12 करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल. वर 2 खाली 2. ठीक आहे. आता मग हे किती होणार? 3 त्रिक 9 आणि हे 12 आणि पुढे 5 दुनी 10, 6 दुनी 12. आता काहीतरी आपल्या ओळखीचं आले असं वाटते का? बघा बरं, 9/12 आले आणि दुसरा अपूर्णांक आलेला आहे 10/12. काय ओळखीचं दिसते हो? पहिला नियम ओळखीचा दिसतोय की ज्याचा छेद सारखा असेल त्याला काय करायचं? सरळ मार्गी जायचं. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणजे दुसरा अपूर्णांक मोठा म्हणजे कोणता? 10/12 म्हणजेच कोणता? 5/6, म्हणून 5/6 मोठा. आलं लक्षात? छेद समान केल्यामुळं काय झालं? आपला पहिला नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, समजतंय का? समजलंच असेल. आता नसेल समजलं तर कमेंट करा, परत एकदा समजावून सांगेल. ठीक आहे, चला पुढे काय नियम सांगतो? दिलेल्या समच्छेद अपूर्णांकामधील अंशाचा जो चढता उतरता क्रम असतो तोच चढता व उतरता क्रम त्या अपूर्णांकाचा असतो. म्हणजेच समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा आपल्याला जर आपण समजू शकलो तर त्याचा चढता उतरता क्रम आपण निश्चितच लावू शकतो. पुढे बघा, तर समच्छेद अपूर्णांक झाला, लहान मोठेपणा पण आपण शिकलो. मग आता लहान मोठेपणा झाल्यानंतर पुढचं आहे ते समच्छेद अपूर्णांकांची बेरीज, समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी, भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी. चला पहिल्यांदा बघूया समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. ठीक आहे, लहान मोठेपणा आता आपण पाहिलेला आहे. आता बघूया समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करायची आणि अपूर्णांकाचा छेद जशाचा तसा छेदस्थानी लिहायचा. चला, हे असं वाचून नाही कळत बरोबर, ह्याला काय करावं लागते? उदाहरण लिहूनच समजून घ्यावं लागतं. चला, 2/11 अधिक 4/11 अधिक 3/11 असं उदाहरण आहे. आता पहा, यामध्ये बेरीज करायची अपूर्णांकाची. नियम असा आहे, ज्याचा छेद समान असतो, अपूर्णांकांच्या बेरजेमध्ये जर छेद समान असेल तर फक्त आणि फक्त अंशांची बेरीज करा. 2 अधिक 4 अधिक 3 आणि छेदस्थानी जो अंक आहे तो तिन्हीला पण कॉमन एकाच ठिकाणी द्या. बघा ह्या पद्धतीने. आता बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि 3 9, 9/11. ह्या अपूर्णांकाची बेरीज किती आलेली आहे? 9/11. पहा इथे 9/11. समजलं? पुढे आता हे काय झालं? समच्छेद अपूर्णांकाची झाली बेरीज. मग अशाच पद्धतीने वजाबाकी करा ना, त्यात काय अवघड आहे? चला वजाबाकी पण बघूया लगेच. 13/15 वजा 11/15. ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यांची वजाबाकी पण जे अंशस्थानी आहेत त्यांची वजाबाकी करा आणि छेदस्थानी अंक जशाचा तसा लिहा. 13 मधून 11 गेले, 2 राहिले आणि 15. मग काय आलं? 2/15. पहा, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज पण समजली, वजाबाकी पण समजली. हे सोपं आहे हो मॅडम, हे सगळं समजते.
पण भिन्नछेद असल्यावर आमचा गोंधळ उडतो. गोंधळ उडू द्यायचा नाही. पहा, भिन्नछेद असल्यानंतर पण आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत की भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची. अरे आपलं एक विसरून गेलं. मागच्या ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा ओळखण्यासाठी मी म्हटलं होतं मी एक ट्रिक सांगणार आहे आणि ती राहून गेली. चला आता सांगूया. चला मागच्या पेजवर जाऊ. लहान मोठेपणा ओळखण्यासाठी, ठीक आहे, भिन्नछेद असल्यानंतर है ना. चला पहिलं उदाहरणच आपण तेच उदाहरण घेऊया जे 3/4 आणि 5/6 यामध्ये आपण काय केलं होतं, जे छेद आहे तो समान करून घेतला होता, बरोबर, 12 करून घेतला होता. आता माझी ट्रिक काय माहिती का, तिरकस गुणाकार अशी माझी ट्रिक आहे. तिरकस गुणाकार. आता पहा, इथे आणि इथे ज्या अंशासोबत गुणाकार करतो ना त्याच्या खाली त्याचा गुणाकार लिहायचा. आता 3/4 आहे, ह्या दोघांचा करणार आहे. अंश कोणता आहे ह्यामध्ये 3, मग जो गुणाकार येईल तो मी इथे लिहिणार खाली. 6×3 = 18. पुढे आता अंश 5 आणि छेद 4 यांचा गुणाकार करणार आहे. 5×4 = 20. गुणाकार कोणाचा मोठा आला, ह्याचा, म्हणजे ह्या पूर्णांकाचा. ह्या पूर्णांकाचा कसा, कारण ह्या अंशाचा केला ना मी. ज्या अंशाचा छेदासोबत करतो ना त्या अंशाच्या खाली त्याचा गुणाकार लिहायचा. 5×4 = 20 आला आणि ह्याचा 18 आला. मोठं कोण आहे दोघात, 20 मोठे, म्हणून हा पूर्णांक मोठा. बघा आता तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय ते घ्या. अजून एक अशाच ह्याचंच उदाहरण आणखीन एक समजून सांगा म्हणत असेल तर सांगते, कारण ही ट्रिक आहे. 1-2 वेळा आपण जेव्हा हे ह्या पद्धतीने सोडू तेव्हाच ते समजणार आहे. अजून एक उदाहरण आपण घेऊया ह्याचं. 3/5 आणि 7/8. आता ह्यापैकी मोठं कोण आहे हे आपण बघूया. माझ्या ट्रिकने बघणार आहे बरं का मी. आता ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. 8×3 = 24. मग आता हे अंशासोबत होते म्हणून मी 24 इथे लिहिणार. 7×5 = 35. हे अंशासोबत होते म्हणून मी इथं 35 लिहिणार. मोठं कोण आहे, 24 की 35? 35, म्हणून 7/8 मोठं आहे. ह्या पद्धतीने करायचं. एकदम सोपं, लवकर पण होऊन जाईल. चला पडताळा करून बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. जे छेद आहे त्याला समान करा आणि त्यानुसार पडताळा करून बघा. चला पुढे आपलं काय चालू होतं, बेरीज वजाबाकी चालली. चला आता आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा तर समजला मॅडम. आता बेरीज वजाबाकी कशी करायची सांगा. समान छेद असल्यावर पण बेरीज वजाबाकी लई सोपी होती, समजून गेली आम्हाला. पण आता भिन्न छेद आहे तर आता सांगा. चला बघूया. 1/2 अधिक 1/3. इथे छेद समान आहे का, नाही. मग तुम्ही म्हणाल मॅडम अंश समान आहे, मग ह्या खालच्या दोघांची बेरीज करा 5 आणि वरचा जसा तसा लिहा, जमेल का? साफ चुकून जाईल. काय होईल, साफ चुकणार. हे असं जमत नाही. फक्त तो रूल छेद समान असतानाच आहे, ठीक आहे. असा अंश समान असताना असा नसतो, पक्क डोक्यात ठेवा. मग बघा आता अंश समान असताना तसं नसतंय तर मग कसं असतं बघूया की आपण. 1/2 अधिक 1/3. इथे पण माझी ट्रिक आहे बरं का. तर मी ट्रिक नंतर सांगेल, अगोदर हे पद्धतीने कसं सोडवायचं ते सांगते. दोन्ही पद्धतीच आहेत, त्या ट्रिक म्हणता येणार नाही. ती पण पद्धत आहे आणि ही जे मी सांगणार आहे ती पण पद्धतच आहे. आता जेव्हा असा अपूर्णांक येतो आणि त्यांची बेरीज करायची असते तर सगळ्यात सरळ छेद समान करून घ्यायचा. तर 2 आणि 3चा छेद समान करायचा आहे. तर मी सांगितलं होतं 2 आणि 3 मध्ये मोठा कोण आहे, 3. 3चा पाडा घ्यायचा आणि पाड्यातली पहिली संख्या घ्यायची जी 2च्या पाड्यात आहे. जसं की 3×1 = 3. 3 आहे का 2च्या पाड्यात, नाही. 3×2 = 6. 6 आहे किंवा 2च्या पाड्यात. मग लहानात लहान संख्या कोण येणार आहे, 6. म्हणजे त्याचा सामायिक विभाजक आहे तो, बरोबर, म्हणजे विभाजक आहे 3. मग आता 6 करायचं आहे आपल्याला छेदामध्ये. मग छेद सारखा करून घेतला का अंशाची आपण बेरीज करू शकतो ना.
मग आता इथे 6 करायचं असेल तर ह्याला 3 ने गुणावं लागेल आणि मग खाली 3 ने गुणलं तर वर भांडणं कशाला, 3 नेच गुणू ना आपण, बरोबर. मग आता ह्याला पण 6 करायचं आहे तर 3 ला 2 ने गुणलं तर 6 होतंय, मग ह्याला पण 2 ने गुणावं लागेल. आलं बघा. आता ह्याचं काय येणार आहे, 3 1 3, 3 2 6, म्हणजे काय आलेलं आहे 3/6 अधिक 3 बेक बे छेद 3 2 6, 2/6. आता बघा, आता हे ओळखीचं वाटतंय मॅडम, आता आम्हाला हे ओळखीचं वाटतंय. छेद समान झाला आमचा, छेद समान झाला की आम्ही वरच्यांची डायरेक्ट बेरीज करतो, आहे की नाही. छेद समान झाला की वरच्या अंशाची डायरेक्ट बेरीज, 3 अधिक 2 5/6, उत्तर एका मिनिटाच्या आत 5/6. ही असलं छेद समान असलं की आम्हाला लई सोपं वाटतं, हे का नाही. मग त्यासाठी जो दिलेला अपूर्णांक आहे त्याचा छेद समान करून घ्या, बस सोपंच वाटून जाईल. येते लक्षात. मग उत्तर काय आलं 5/6. बघा बरं इथं उत्तर आले 5/6, आलंय की नाही. आता ह्याचीच आपण दुसरी आपली पद्धत घेऊया. तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. 1/2 अधिक 1/3. आता हे सोडवा. मग आता आपल्या पद्धतीने सोडवूया. इथे पण माझा काय आहे, तिरकस गुणाकाराची पद्धत फेमस आहे. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर 3 1 3 अधिक 2 1 2, छेदात काय लिहिणार, छेदात ह्या दोघांचा गुणाकार, 3 2 6. बघा बरं किती आलं, 5/6. आहे की नाही उत्तर सेम. काय केलंय मी, तिरकस गुणाकार आणि छेदांचा शेवटी गुणाकार. आलं. चला असंच आपण कोणतं सोडूया आता, वजाबाकी. वजाबाकीला पण अगोदर सुरुवातीला आपण सामायिक विभाजक काढू आणि मग आपल्या पद्धतीने सोडूया, ठीक आहे. 3/5 वजा 4/7. छेद समान करून घेण्यासाठी छेदामध्ये मोठा कोण आहे बघा, 7 आहे. 7चा पाडा लिहा. पाड्यामध्ये पहिला 5ने भाग जाणारा कोण येतो तो बघा, 7 1 7, 7 2 14. 14 आहे का 5च्या पाड्यात, नाही. 7 3 21 आहे का, नाही. 7 4 28 आहे का, 28 नाही. 7 5 35 आहे की हो. मग आता अंश पण अंश काय छेद काय करायचं आहे, समान करायचं आहे ना, मग 35 करावा लागेल छेद. मग 35 करण्यासाठी 5ला कितीने गुणावं लागेल, 7ने, मग वर पण 7ने. आणि इकडे कितीने गुणावं लागेल, 5ने, आणि मग वर पण 5ने. गुणल्यावर बघा 7 5 35, 7 5 35 झालं की नाही 35. मग आता गुणल्यानंतर येणारा अपूर्णांक लिहा, 7 3 21 छेद 7 5 35 वजा 4 5 20 छेद 7 5 35. आलं की नाही सेम. आता ही किती सोपं बघा बरं मॅडम. असं छेद समान करून दिला की आम्हाला लई लवकर येतं. छेद समान असल्यानंतर अंशाची वजाबाकी करताना अंशाची फक्त वजाबाकी करा. 21 मधून 20 गेला, 1 राहिला, छेद 35, 1/35. उत्तर काय आले आमचं, 1/35. केलं छेद समान करून. आता आपल्या ट्रिकने जाऊया. आपल्या ट्रिकने काय आहे उदाहरण, 3/5. पहा 3/5 वजा 4/7. आपली ट्रिक काय सांगते, तिरकस गुणाकार. तिरसट आपली आहे ना, तिरकस गुणाकार. 7 3 21 वजा एका बेरीज, वजा विसरू नका, 4 5 20 छेद 7 5 35. छेदांचा पण गुणाकार होतो ना. राहिला किती, 21 मधून 20 गेला, 1 राहिला, छेद 35. काय उत्तर आलेलं आहे, 1/35. सेमच उत्तर आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी, समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, त्याचबरोबर काय काय पाहिलं आपण, अपूर्णांकाची तुलना बघितली, कोणता अपूर्णांक लहान कोणता अपूर्णांक मोठा हे पण ओळखता येतात आपल्याला, आहे की नाही. यानंतर तुलना पण बघितली आणि बेरीज वजाबाकी बघितली, ठीक आहे.
आता शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत, समूहाच्या संदर्भात अपूर्णांकाची पट कशी करायची। आता अपूर्णांकाची पट विचारल्यानंतर पहा एकदम सोपं असतं हे पण, जसं की ची 25 ची 3/5 पट, सोपं आहे। 25 ची 3/5 पट म्हटलं 25 गुणिले 3/5 करायचा, तर 5 हे 25 ला भागाकारमध्ये, बरोबर। मग आता हे सोडवायचं कसं, असं जर असलं ना मग सोडवायचं ह्याने डायरेक्ट 5 ने डायरेक्ट 25 ला भाग घालायचा, 5 1 5, 25 येईपर्यंत बोला, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 ना भाग बसला की। मग आता छेदामध्ये 1 राहिलं, छेदामध्ये 1 असलं की त्याचा नाही पकडलं तरी चालतं। अंशामध्ये काय राहिलं, 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 किती, 15। मग 25 ची 3/5 पट किती आली की नाही, 15। सेम असंच दुसरं पण उदाहरण सोडून बघा, 24 ची पाऊण पट। आता आपल्याला हे माहिती पाहिजे की पाऊण म्हणजे काय, पाऊण म्हणजे काय असतं, 3/4, हे चौथीला शिकलेलो आहे आपण, अर्धा पाव पाऊण, हे की नाही। पाऊण म्हणजे 3/4, मग आपण सांगितल्याप्रमाणे काय करा, 4 ने डायरेक्ट 24 ला भाग घाला, 4 1 4, 24 येईपर्यंत पाडा म्हणा, 4 5 20, 4 सख 24, 6 आलं। मग अंशाचा गुणाकार 6 18, पहा बरं पाऊण पट 18 आली का, आली की। तर अशा पद्धतीने ही पट आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे, आता अपूर्णांकांची आपण बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो, तर मग गुणाकार पण शिकू ना, त्यालाच कशाला ठेवायचं आहे ना। चला गुणाकार पण शिकून घेऊ। पाहता अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचं, तर ह्या अपूर्णांकामध्ये अंश छेद समान असो भिन्न असो काय असो, गुणाकारामध्ये त्याचा विचार करायचा नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा। 3/5 गुणिले 2/7 आहे, सरळ काय करायचं, यामध्ये अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा, ठीक आहे। चला अंशाचा गुणाकार 3 2 6, छेदाचा गुणाकार 7 5 35, 6/35 असं त्याचं उत्तर येईल, ठीक आहे। फक्त जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा आलेलं उत्तर लहान स्वरूपात आलं असेल तर ठीक, पण जर मोठ्या स्वरूपात असेल तर त्याला परत तिथं आपण भाग घालू शकतो। जसं की गोंधळून जाऊ नका, मी लगेच सांगते कसं ते सांगते। एक उदाहरण घेऊया आपण, समजा आहे 2/4 गुणिले 3/6, आता ह्यांचा गुणाकार करायचा आहे। मी काय सांगितलं, अंशाचा गुणाकार करून टाका, छेदाचा गुणाकार करून टाका, बरोबर। 3 2 6 आणि खाली 6 चौक 24, 6/24 आलं, बरोबर। मग हे 6/24 पर्यायात असेल तर ठीक, काही वेळा पर्यायामध्ये वेगळं पण उत्तर असते हो। कसं वेगळं उत्तर बघा बरं, 6/24 आहे ना, 6च्या पाड्यात 24 बसतोय की, म्हणजे 6 1 6, 6 चौक 24, तर 1/4 पण ह्याचं उत्तर असू शकते, कारण ते ह्याचं छोटं स्वरूप आहे। जसं आपण अपूर्णांकाला आणि छेदाला सारख्या संख्येने गुणतो, त्याच पद्धतीने अपूर्णांकाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भागाकार पण करू शकतो। मग इथे मी भागाकार कितीचा केला आहे, 6चा, 6/6, आणि इथे पण वर पण आणि खाली पण सारख्याच संख्येने भागावं लागेल ना, 6/6 1 आला आणि 24/6 4 आला, तर अशा पद्धतीने, ठीक आहे। आता जेव्हा आपण स्वाध्याय सोडवू तर त्यामध्ये प्रत्येक प्रश्न सोडून बघताना तिथं अशा पद्धतीचे काही उदाहरणं येतीलच, तर त्यावरून आपली ही कॉन्सेप्ट राहिलेली पण काय होणार आहे, क्लिअर होणार आहे। तर आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपूर्णांक हा घटक आवडत नव्हता त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा घटक आवडणारच आहे, त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सांगितलेला आहे, कारण अपूर्णांकाची प्रत्येक ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे। तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या अपूर्णांकावरील व्यवहारी अपूर्णांकावरील स्वाध्यायातील सर्व प्रश्न अतिशय अशाच एकदम सोप्या पद्धतीने सोडून बघणार आहोत। चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया स्वाध्यायासहित। धन्यवाद।